सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होत असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अशातच प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार शिवाजी पाटील यांना आज मोठा राजकीय पाठिंबा मिळालाय। इचलकरंजी महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजाराम धारवड यांनी शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं या प्रभागातील निवडणूक लढतीला नवं वळण मिळालंय। यावेळी बोलताना राजाराम धारवड यांनी सांगितलं, आम्ही पूर्णपणे शिवाजी पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत। शिवाजी पाटील हे युवा आणि ऊर्जावान नेतृत्व असून नागरिकांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे, त्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना धारवड यांनी सांगितलं की गेल्या 50 वर्षांपासून ते इचलकरंजी शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत। नगरपालिका अस्तित्वात असताना त्यांनी 5 ते 6 वेळा नगरसेवक म्हणून काम केलं असून शहराच्या विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। या अनुभवाच्या आधारे त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं। शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतोय। नागरिकांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे शिवाजी पाटील यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येते। यावेळी राजाराम धारवड यांनी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असल्याचं सांगत जनतेची ताकद शिवाजी पाटील यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला। त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधली ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार हे स्पष्ट झाले। आज ह्या ठिकाणी मतदारसंघ 5 नंबरच्या मतदारसंघामध्ये मी माजी नगराध्यक्ष राजाराम धारवड शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि हा जे पाठिंबा जो दिलेला आहे तो एका उमेदवाराच्या विरोधात आहे। हा उमेदवार तुम्हाला कधीही भेटणार नाही आणि ही लढाई जी आहे आमची ती कांदा मुळा भाजी आणि विरुद्ध बालाजी। याचा अर्थ काय? कांदा मुळा भाजी म्हणजे पंढरपूरचा जो विठोबा आहे त्याचं जे आम्हाला शिकवण आहे, जो आशीर्वाद आहे, तुम्ही कांदा मुळा भाजी खाऊन आरामात राहा, अगदी आनंदानं जगा। आणि दुसऱ्या बाजूला हे जे आहेत हे पूर्वीचं स्वरूपच होतं पंढरपुराचं बालाजी जे आहे आता आंध्रमध्ये, पण यांनी काय रोज आता यांच्याकडे म्हणजे बासुंदी, लाडू आणि पुरी म्हणजे बालाजी, बासुंदी, लाडू आणि जिलेबी। हा जो उमेदवार आहे हा सुनील पाटील म्हणून उमेदवार आहे। हा खरोखरच याचा या मुख्य या ठिकाणचे प्रमुख आहेत त्यांचा हा वळू आहे। हा या इचलकरंजीला लागलेला कॅन्सर आहे। या बँकेतर्फे यानं अनेक कुटुंबांना, अनेक खातेदारांना रस्त्यावर आणलंय। ती बँक सुद्धा आता सपल्याला जमा आहे। हा निव्वळ महिन्यातनं कमीत कमी 25 ते 27 दिवस बॉम्बेत काय करतोय हेच कळत नाही। इथनं गाडी आणि सगळं गाडी घोडा एवढं जे वापरतोय हा जवाहर साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे, इतर इंडस्ट्रीजचा डायरेक्टर आहे। ह्याच्या विरोधात यानं काही चांगल्या कार्यकर्त्यांना सुद्धा रस्ता आणण्याचा प्रयत्न केलाय, पण या आमचा हा तरुण उमेदवार आहे हा पाणी पाजल्याशिवाय राहणार आहे, लिहून ठेवा अशी माझी इथल्या पार्ट ड मधल्या सगळ्या यांना म्हणजे कळकळीचे आणि हात जोडून त्यांना नमस्कार करून विनंती करतोय की या शिवाजी पाटलाला भरघोस मताने निवडून द्यावं।